इकडं माझ्या मागे दिसतोय मंदिर, पॅगोडा टाईप मंदिर आहे. आणि ही मंदिरातील गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती. एक असा छोटासा ओढा आहे, पूल आहे, ओढ्यावर मस्त पाणी वाहते. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी सतेज निमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत जयगड येथे. जय विनायक मंदिर गणपती मंदिर आहे JSW कंपनीचं. तर आता आम्ही आहोत कुडलीला, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात कुडली येतात. त्या बाजूला बघा खाडी आहे. त्या खाडीतून आता आम्हाला पलीकडे जायचं आहे, जांभारीला होडी असते आणि तिथनं मग जांभारीहून रिक्षाने पुढे जायचं आहे. तर चला आता आम्ही निघालो सगळेजण, बघा सोबत समृद्धी आणि मुलं देखील आहेत. चला जाऊया पटापट. तर बघा आता आम्ही कुडली बंदरावर आलेलो आहोत. इकडे आमची होडी देखील उभी आहे. ह्याच होडीने आपल्याला पलीकडे जायचं आहे जांभारीला. अजून माणसे यायची बाकी आहेत. थोड्याच वेळात माणसे आली की होडी सुटेल. आणि ही कुडलीची खाडी आहे. पुढे जाऊन हीच खाडी जयगडला समुद्राला मिळते, अरबी समुद्राला. चला तर आता मी पण होडीमध्ये बसून घेतो. थोड्याच वेळात होडी सुटेल. इकडं समृद्धी स्वरा पाच बसले आहेत होडीमध्ये. तर बघा आता आमची होडी कुडलीहून सुटलेली आहे पलीकडे जांभारीला जाण्याकरिता. थोड्याच वेळात आता आम्ही जांभारीला पोचू. एक 5 मिनिटाचाच प्रवास आहे छोटासा होडीतून. मग जांभारीला गेलो की तिथून रिक्षाने खंडाळा जायचं, खंडाळावरून मग जयगडला. इकडे बघा स्वरा पाच समृद्धी देखील बसलेले आहेत होडीमध्ये. आणि या होडीतून मोटरसायकल देखील नेता येतात. साधारण 2 ते 3 मोटरसायकल एका वेळी जातात होडीतून. तर बघा मित्रांनो, आता आम्ही जय विनायक मंदिराजवळ येऊन पोचलो आहोत. खंडाळावरून रिक्षाने आलो. आणि इकडं माझ्या मागे दिसतोय मंदिर, पॅगोडा टाईप मंदिर आहे, पॅगोडासारखा आकार आहे, सुंदर मंदिर आहे. चला आता आतमध्ये दर्शनाकरता जातो आम्ही. पाऊस जोरात आहे. जय विनायक मंदिराच्या कमानीजवळ आता आलेलो आहोत आम्ही. ते समोर पायऱ्या आहेत, त्यांनी तिथे बाहेर चप्पल काढून आता इथं कमानी खाली येऊन आम्ही थांबलो आहोत. पाऊस जोरात पडत आहे. थोडं इथं थांबलो आहोत आम्ही. समोर बघा जय विनायक मंदिर दिसते, सुंदर मंदिर आहे. आणि मंदिरासमोरच एक उंदीर माऊची मूर्ती देखील आहे छोटीशी. तर चला आता आम्ही देखील मंदिरामध्ये जातो दर्शनाकरिता. मंदिरामध्ये आलेलो आहोत आम्ही. ही मंदिरासमोरील उंदीर मामाची मूर्ती आणि मागच्या बाजूला आहे हे सुंदर गणपती बाप्पाचं मंदिर. सभामंडप मोठाच्या मोठा आहे आणि समोरच गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे. तर चला आता आतमध्ये जातो दर्शनाकरिता. तर बघा मित्रांनो, इकडे पार्थने गणपती बाप्पाला साष्टांग दंडवत घातलेला आहे. आणि ते समोरच एक कासवाची मूर्ती आहे छोटीशी. आणि समोर गाभाऱ्यामध्ये आहे सुंदर असं गणपती बाप्पा. अतिशय सुंदर आणि मोठी मूर्ती आहे. आणि ही आहे गणपती मंदिराच्या सभामंडपाची वरची बाजू. भरपूर असं लाकडाचा वापर केला आहे मंदिर बांधण्यामध्ये. तर बघा आता दुपारचे 12 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि दुपारचं जेवणाचं नैवेद्य भटजी दाखवत आहेत गणपती बाप्पाला. आणि आता थोड्याच वेळात दुपारची आरती देखील सुरू होणार आहे. तर आता गणपती बाप्पाची आरती संपन्न झालेली आहे. आणि आमचं नशीब चांगलं होतं म्हणून केवळ योगायोगाने आम्हाला ही आरती देखील इथे गणपती बाप्पाची मिळालेली आहे. तर हे आहे गणपतीचं मंदिर आणि मंदिराच्या शेजारीच आहे ही हनुमानाची उभी असलेली मूर्ती. तर चला दर्शन घेऊया आणि एक मंदिरात प्रदक्षिणा मारूया आता. तर आता आमची गणपती मंदिराला प्रदक्षिणा मारून झालेली आहे. आणि पुन्हा एकदा मंदिरासमोर असणाऱ्या कमानीखाली येऊन आम्ही थांबलो आहोत. पाऊस जोरात आहे. आणि मंदिरासमोरच इकडे बघा समोर आहे कंपनीचं JSW कंपनीचं हेलिपॅड. आणि डाव्या बाजूला इकडे एक छोटा पूल आहे, एक छोटा ओढा आहे. त्या ओढ्यावर छोटा सुंदर असा छोटा पूल आहे. खालून पाणी वाहत आहे जोरजोरात. तर मित्रांनो, समोर मंदिर दिसतंय जय विनायक मंदिर. मंदिरातून खाली आल्यानंतर इकडे पुढे एक असा छोटासा ओढा आहे, पूल आहे. ओढ्यावर मस्त पाणी वाहते. मे महिन्यात पण पाऊस पडते मुसळधार. या बाजूला खाली एक तलाव आहे, असं मोठा तलाव आहे. आणि हा सर्व JSW कंपनीचा परिसर आहे. समोर क्वार्टर आहे, त्यांचे रेसिडेन्शियल क्वार्टर्स. समोर त्या मंदिराच्या मागच्या बाजूला शाळा आहे, JSW विद्या मंदिर. असं काहीसा परिसर आहे.
तर चला त्या बाजूला आपण फिरूया जरा. तर बघा मित्रांनो, समोरच थोड्या अंतरावर दिसत आहे जय विनायक मंदिर. JSW कंपनीचं आहे जय विनायक मंदिर. आणि हा कंपनीचा रस्ता आहे, समोरून गेटकडून येणार रस्ता आणि या बाजूला पुढे हेलिपॅडकडे गेलेला रस्ता, तो मोठा रस्ता आहे. तर इकडे बघा मंदिरात शेजारीच हा एक ओम आहे, गवतामध्ये काढलेला आहे ओम, आणि दोन बाजूला 2 स्वस्तिक आहेत. सुंदर परिसर ठेवलेला आहे JSW कंपनीने. मंदिर आणि मंदिराचा पैसा अतिशय सुंदर असं मेंटेन ठेवलेला आहे. आणि इकडे बघा हा एक जांभ्या दगडाचा रस्ता आहे, वळणावळणाचा. मजा वाटते रस्त्याने फिरायला, सुंदर रस्ता आहे. बाजूने झाडे आहेत दोन्ही बाजूने. रस्ता जरा ओला जायला, पाऊस पडते त्यामुळे. असं अतिशय सुंदर असं कंपनीचा परिसर आहे मित्रांनो. तर चला आमचं मंदिर आता बघून जायला आम्ही आता घरी जाण्याकरिता निघतो आहोत मित्रांनो. तर आता हा व्हिडिओ देखील आपण येथे संपूया. आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.